हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल माय सेल्फ गोरे मॅम. आणि मी फायनली तुमच्यासाठी सेकंड सेमिस्टरचा ॲप्लाइड मॅथमॅटिक्सचे रेग्युलर व्हिडिओ घेऊन येणार आहे. सो तुम्ही पण सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मदतीशिवाय आपण काहीच करू शकणार नाही. ठीक आहे, तर सेकंड सेमिस्टरमध्ये आलेलंच आहात तुम्ही, तर तुम्हाला थोडी तरी कल्पना असेल की मॅथमॅटिक्स कशा पद्धतीचा आहे तुम्हाला डिप्लोमा इंजिनिअरिंगसाठी. ओके, सो आपल्या सिलेबसमध्ये आपला जो सेकंड सेमिस्टर आहे त्याच्यामध्ये आपल्या सब्जेक्टचं नाव आहे ॲप्लाइड मॅथमॅटिक्स. आपण शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला बोलणार आहोत AMS, म्हणजेच M2 म्हणू शकता. याचा सब्जेक्ट कोड जो आहे तो 312301, म्हणजेच काय 312301. ओके, सब्जेक्ट कोड असणार आहे. हा डिप्लोमा फर्स्ट इयरचा ऑफकोर्स सेकंड सेमिस्टरचा हा सब्जेक्ट आहे. आणि हा जो आहे तो के स्कीमनुसारच आहे, म्हणजेच लेटेस्ट स्कीमनुसार हा जो सिलेबस आहे तो मी तुम्हाला सांगते. ऑलरेडी मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये गेल्या एका वर्षापूर्वी काढलेला आहे एक शॉर्ट व्हिडिओ, त्याच्यामध्ये डिटेल दिलेलंच आहे. पण आता नव्यानं चालू करत आहे लेटेस्ट व्हिडिओ, तर मी हा पुन्हा एकदा शूट करते आहे. ओके, सो आपण बघूया. याच्यामध्ये सिलेबस जो आहे तो मी तुम्हाला व्यवस्थित सांगते की काय आहे. टोटल आपल्याकडे 5 चॅप्टर आहेत. ठीक आहे, आणि याच्यामध्ये फर्स्ट जो चॅप्टर आहे तो आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन. ओके, सो इनडेफिनाइट इंटिग्रेशन जो आहे तो टोटल 20 मार्क्सला आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त वेटेज जो आहे ते इनडेफिनाइट इंटिग्रेशनला आहे. सेकंड जो चॅप्टर आहे तो आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. इंटिग्रेशनचाच हा एक दुसरा पार्ट आहे, पण याचं सेकंड चॅप्टर आहे तो डेफिनाइट इंटिग्रेशन. याला वेटेज दिलेला आहे 12 मार्क्स. ओके, सो थर्ड चॅप्टर जो आहे तो आहे डिफरन्शियल इक्वेशन, आणि याला टोटल वेटेज आहे 12 मार्क्स. जो फोर्थ चॅप्टर आहे तो आहे न्यूमेरिकल मेथड्स, याचं वेटेज दिलेलं आहे 14 मार्क्स. आणि लास्ट जो आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, हा आहे 12 मार्क्स. असा टोटल मिळून तुमचा 70 मार्क्सचा थेरी पेपर जो आहे त्याचं ते वेटेज दिलेलं आहे. ओके, टोटल ॲक्च्युली तुम्हाला 100 मार्क्स असणार आहे. मी पुढे जाऊन तुम्हाला सांगेल हे डिटेल. तर आता याच्यामध्ये थोडंसं आपण बोलूया. इनडेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे जिथे तुमचे इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत तेच या चॅप्टरला यूज होणार आहेत. त्याचप्रमाणे इथं सेकंड चॅप्टर आहे, तिथे सुद्धा इंटिग्रेशन चे जे फॉर्म्युले आहेत त्याच्याशिवाय तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व करू शकत नाही. विदाऊट इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यानुसार शिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे इंटिग्रेशनचे जे काही फॉर्म्युले असतील, भरपूर फॉर्म्युले आहेत, पण लक्षात ठेवण्याची तयारी ठेवायची, प्रॅक्टिस करायचं, काही अवघड नाही आहे. त्याच्याशिवाय आपला हा सेकंड पेपर निघू शकत नाही. आता इंटिग्रेशन कुठे लागत नाही बघा. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन जो आहे चॅप्टर त्याच्यामध्ये इंटिग्रेशनचा काही संबंध नाही, टोटली वेगळा चॅप्टर आहे. न्यूमेरिकल मेथड्समध्ये थोड्याशा ठिकाणी इंटिग्रेशन वापरलं आहे, अदरवाईज तर काही जास्त इंटिग्रेशन नाही आहे. डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला माहिती आहे, डेरिव्हेटिव्हसुद्धा यूज केलं जातं. त्यामुळे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह तुमचे फॉर्म्युले जे आहेत ते माहितीच पाहिजेत. ओके, प्रॅक्टिसने ते जमून जातं, काही टेन्शन नाही आहे. तर वेटेज मी तुम्हाला इथं दिलेलं आहे, टोटल मार्क्स. ओके, तर आता आपण बघूया मार्क्सचं जे डिस्ट्रीब्युशन आहे. टोटल तुमचा थेरी पेपर मी सांगितल्याप्रमाणे 70 मार्क्स आहे, जे वेटेज आत्ताच आपण पाहिलं. आणि राहिलेले जे 30 मार्क्स आहेत ते प्रॅक्टिकल, म्हणजेच काय युनिट टेस्ट पहिली आणि युनिट टेस्ट जी सेकंड होणार आहे, तर त्या दोन्हींचं ॲव्हरेज जे तुम्हाला मार्क मिळणार आहेत ना, UT फर्स्ट आणि UT सेकंडला, त्याचं दोन्हींचं ॲव्हरेज मिळून जे काही मार्क मिळतील तुम्हाला ते असणार आहेत हे 30 मार्क्स. ओके, हा 70 मार्क्सचा थेरी पेपर, हा 30 मार्क्सचा UTचा ॲव्हरेज, आणि असे टोटल मिळून 100 मार्क्सपैकी तुम्हाला मिनिमम 40 मार्क पाडायचे आहेत. हा पासिंग क्रायटेरिया असणार आहे. ओके, तर बुक्स कोणते वापरायचे हे सुद्धा मी इथे सांगणार आहे. तर ॲक्च्युली मी जे वापरलेले बुक्स आहेत ते आहेत टेक्निकल पब्लिकेशन आणि निराली प्रकाशन. याच्यापेक्षा वेगळेही बुक्स असू शकतात, असं काही नाही आहे. पण जर तुम्हाला मॅथमॅटिक्स जास्त जमत नाही आहे किंवा सिम्पल लँग्वेजमध्ये बघायचं असेल ना, तर टेक्निकल पब्लिकेशन बेस्ट आहे. निराली पब्लिकेशन पण चांगलं आहे, थोडं डीपमध्ये दिलेलं आहे, समजायला थोडंसं कुठेतरी कॉम्प्लिकेटेड वाटतं, पण निराली पब्लिकेशन पण बेस्ट आहे. याच्यात स्टँडर्ड जी आहे एक्झाम्पलची जी स्टँडर्डनेस आहे तो चांगल्या पद्धतीचा आहे निराली पब्लिकेशनमध्ये. हे दोन्ही बुक्स तुम्ही वापरू शकता. कोणतंही एक घेतलं तरी चालेल किंवा दोन्ही तुम्ही घेतलीत तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. हे बुक्सबद्दल पण मी तुम्हाला सांगितलं. मला असं वाटतं तर तुम्हाला सगळं डिटेल सिलेबसशी रिलेटेड सगळं समजलं असेल. तर मी रेग्युलर तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की घेऊन येईल. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ हवेत किंवा कोणत्या चॅप्टरचे पाहिजेत ते मला नक्की सांगा. त्याच्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही तुमच्या फीडबॅकशिवाय.
तर तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि फीडबॅक नक्की कळवा. ओके, सो थँक्यू एव्हरीवन आणि आपण आता इथे थांबूया. थँक्यू.